नमस्कार, मी सिद्धेश मुरकर। आज आपल्या सोबत आहे शैलेंद्र एज्युकेशन सोसायटी दहिसर पूर्व या प्राथमिक शाळेचे माजी मुख्याध्यापिका आणि शिक्षिका श्रीमती कायकिनी मॅडम। कायकिनी मॅडम, तुमचं सिद्धू गोंदे या युट्यूब चॅनल खूप मोठं स्वागत आहे। आणि काही दिवस आधीच मी राऊत सरांची इंटरव्ह्यू घेतली होती आणि आज मला तुमची इंटरव्ह्यू घ्यायची संधी मिळाली, त्यासाठी मी खूप तुमचे आभार मानतो। आणि आज जे पण व्हिडिओ बघणार आणि तुम्हाला बघितल्यानंतरच त्यांना नक्कीच आठवण येणार की आपल्या प्राथमिक शाळेचे दिवस, जे आम्हाला लहानपणी आमचे आई वडील शाळेत सोडायचे आणि आमच्या डोळ्यात असताना अश्रू असायचे आणि रडता रडता तो नाकच असलेला शेंबूड, शैलेंद्र शाळेमध्ये आमचे आई वडील आमच्या गळ्यामध्ये जी बॉटल घालायची, तो रुमाल, शैलेंद्र शाळेचे गणवेश, छोटे कपडे आणि ते छोटे दप्तर, आणि शाळेत गेल्यानंतर तो आमचा शिक्षिकासोबत चिवचिवाट आणि ते मजा मस्ती त्या छोट्या छोट्या बेंचवर, हे तुम्हाला बघितल्यावर सगळ्यांना त्या क्षणाची आता आठवण येणार प्राथमिक शाळेची। आणि मी खरं तुमचे आभार मानतो की मला तुम्ही संधी दिली। राऊत सरांना जो प्रश्न विचारला तोच मी तुम्हाला प्रश्न विचारतोय आणि माझा पहिला प्रश्न तोच आहे, तुम्ही आता कशी आहेत? आता कॅमेरासमोर सगळे बघत असणार, खूप दिवसानंतर मॅडम तुम्हाला बघतात आहे, प्राथमिक शाळेची त्यांना आठवण येणार आहे। तुमची कशी आहे तुम्ही आता? तुमची तब्येत कशी आहे? कसं चालू आहे तुमचं? नमस्कार, मी अगदी आता मस्त आहे, एकदम स्वस्त पण आहे। आणि काय आहे, मी आता सेवानिवृत्त होऊन 14 वर्ष झाली। 14 वर्ष शैलेंद्र शाळेतनं 14 वर्ष झाली सेवानिवृत्त होऊन। 2011ला मी सेवानिवृत्त झाले। पण मी साधारण त्याच्या अगोदरच एक 10-12 वर्ष अगोदर मी ठरवलं होतं की सेवानिवृत्तीनंतर काय करायचं तर आपण काहीतरी समाजाचं देणं लागतो, तर त्यासाठी आपण काहीतरी करणं आवश्यक आहे। झालं काय, मी संस्थेत असताना ना 4थीच्या मुलांची संस्कार शिबिर घ्यायचे। आठवतं संस्कार शिबिर घ्यायचे। ते संस्कार शिबिराच्या वेळेला मी वेगवेगळ्या अनाथ आश्रम, वृद्धाश्रम किंवा अशा वेगवेगळ्या संस्था असतात सामाजिक काम करणाऱ्या, तिथे 4थीच्या मुलांना, 3रीच्या मुलांना घेऊन जायचे। का तर आपल्याकडे काहीतरी सामाजिक देणं लागतं, ते आपल्याला समजावं विद्यार्थ्यांना, हा हेतू असायचा। आणि त्यातूनच माझी अस्मिता संस्था आहे जी दहिसरला अशोकवनमध्ये, तिथे मी एकदा घेऊन गेले होते अस्मिता म्हणून। या संस्थेत आपल्या शाळेतल्या मुलांना 4थीच्या तिथे गेले होते आणि त्यांना ती संस्था वगैरे दाखवली आणि तिथे जे दिव्यांगांसाठी काम चालू होतं ते काम पाहून मी खूप भारावून गेले होते त्यावेळेला। आणि नंतर तिथल्या ज्या सुधा बाग होत्या, ज्या तिथे संस्थेमध्ये सर्वे सर्वा म्हणायला हरकत नाही, त्यांचं काम पाहून मला खूप बरं वाटलं की या पूर्णपणे यांनी दिव्यांगांच्यासाठी वाहून घेतलेलं आहे, तर असं काहीतरी करावं असं थोडंसं माझ्याही मनात यायला लागलं होतं। आणि नंतर मग त्यांच्याकडे अशी गुलाबाची वगैरे फुलं बनवली जायची। मग संस्थेत काही ऍक्टिव्हिटीज असल्या, काही प्रोग्राम असले की मी त्यांच्याकडून आणायचे। तर असं करता करता आमच्या दोघींची मैत्री जमली आणि हळूहळू आमचा सहवास वाढत गेला। आणि जेव्हा मी सेवानिवृत्त झाले त्याच्या एक साधारण 2-4 महिने अगोदर मी ठरवलं की आता सेवानिवृत्तीनंतर काय करायचं, हा फार मोठा गहन प्रश्न असतो सगळ्यांपुढेच। कारण शाळा असो किंवा ऑफिस, जेव्हा आपण नोकरी करतो त्यावेळेला आपण दिवसभर घराच्या बाहेर असतो आणि एकदम सेवानिवृत्त झालं की पूर्ण 24 तास आपण घरात असतो, म्हणजे आपल्यालाही आणि घरच्यांनाही थोडंसं ते ऑकवर्ड झाल्यासारखं होतं। आणि मग तिथून खरं काहीतरी खटके उडणं किंवा आजारपण येणं वगैरे हे सगळं सुरू होतं। तर तसं होऊ नये म्हणून आपल्याला आपण कामातच गुंतवून ठेवलं पाहिजे हे मी निश्चित केलं होतं। आणि मी 31 जुलै 2011ला सेवानिवृत्त झाले आणि 31 जुलै 2011 आणि 1 ऑगस्ट 2011ला अस्मितात जॉईन झाले। म्हणजे तिथे जॉईन झाले म्हणजे कुठेही पगारी वगैरे नाही, फक्त सेवा म्हणून जायचं, वेळ मिळेल त्या वेळेला तिथे सेवा करायची आणि मग घरी यायचं। म्हणजे कुठेतरी आपली एक बांधिलकी आपण ठेवायची, या दृष्टिकोनातनं मी काम सुरू केलं होतं आणि ते प्रचंड मला आवडत होतं। असे दिवस चालले होते आमचे। नंतर काही कारणास्तव कोरोनाच्या साधारण काळाच्या सुमारास सुधाने पण तिलाही म्हणजे मिस्टर रिटायर्ड झाले आणि मग तिला असं वाटलं की आपण आता सेवानिवृत्ती घ्यावी, म्हणून मग आम्ही पण सगळेजण त्यावेळेला आमचा विचार चालला होता आता काय करायचं, कसं पुढे काय करायचंय असं। त्याच काळात कोरोनाचा काळ आला आणि कोरोनाचा काळ आल्यानंतर आम्ही असं दिव्यांगांची जी प्रॉब्लेम्स निर्माण झालेले होते ना, ते इतके भयानक होते की ते बघता बघता आम्हालाही खूप
लक्षात आलं की यांचे कितीतरी प्रॉब्लेम्स आहेत, म्हणजे आपले प्रॉब्लेम्स असतात आपल्याला वाटतात, पण यांचे प्रचंड प्रॉब्लेम्स आहेत. आणि मग त्यामुळे मग तिथे आम्ही निर्णय घेतला आणि मग ही स्नेहज्योत दिव्यांग सेवा प्रतिष्ठान, जिथे आता आपण बसलेलो आहोत, ही संस्था स्थापन करण्याचं ठरलं. आणि मग आम्ही बऱ्याच 20-25 जणांनी मिळून ही संस्था स्थापन केली. आणि मग तेव्हापासून मात्र मग मी कंटिन्यू इकडे जास्त वेळ द्यायला लागले. याचा परिणाम असा झाला की याच्यामुळे माझी तब्येत छान, एकदम आपण दुसऱ्यासाठी मदत करतो, सेवा करतो, मानसिक ताण नाही, आपल्याला छान वाटतं, मानसिक कोणताही ताण तणाव नाही, छानपैकी आयुष्य चाललंय, मजेत चाललंय आणि चांगलं चाललंय. आपण मला सांगायला आवडेल की गेल्या वेळी मी राऊत सरांची मुलाखत घेतली होती आणि राऊत सर रिटायरमेंट झाल्यानंतर आराम नाही करत आहे, ते शेती करतात आहे छान पद्धतीने आणि ते खूप बिझी असतात आहे. आणि त्यांचं म्हणणं एवढंच आहे की मी रिटायरमेंट नंतर जी शेती करतो माझ्यामुळे चांगलं अन्न मिळून दे. आणि तसंच आज आपण आपल्या शैलेंद्र शाळेचे प्राथमिक शाळेची मुख्याध्यापिका कायकिनी मॅडमचे आज इंटरव्ह्यू घेतो आणि मॅडमने पहिल्याच शब्दात सांगितलं की मी रिटायरमेंट नंतर आराम नाही करत आहे, ते समाजासाठी कल्याण करतात आहे. ते आता स्नेहज्योत दिव्यांग प्रतिष्ठान या संस्थेसाठी ते आता सामाजिक कार्य करतात. ते तिकडचे प्रेसिडेंट आहे, बरोबर? हो, अध्यक्ष आहे मी संस्थेची. अर्थात अध्यक्ष हे आमची जी पद आहेत ना ही नावापुरता आहेत, कारण एखादी संस्था स्थापन करायची तर चॅरिटी कमिशन कडे नोंदणी करायला लागते आणि मग त्यावेळेला कशी पदं घ्यायला लागतात, म्हणून आम्ही ही सगळी पदं घेतलेली आहेत. पण इथे आम्ही सगळे सारखे आहोत, असं कोणी अध्यक्ष सचिव वगैरे असं आमचं फार हे नाहीये. सगळे आम्ही जेवढे आहोत ते सगळे सेवाव्रती असं आम्ही म्हणतो. आम्हाला स्वतःला आम्ही सगळे जण सेवाव्रती म्हणतो. मला विचारायचं आहे, तुम्ही स्नेहज्योत प्रतिष्ठान इथे म्हणजे तुमचं काम काय असतं, तुम्ही काय मेन काम करता तिथे? आम्ही स्नेहज्योत प्रतिष्ठानमध्ये आमचं काय आहे की आम्ही जितके सेवाव्रती आहोत त्यांनी प्रत्येकाने त्यांना जे जमेल आणि जे आवडेल ते काम करायचं असं ठरवलं. जसं आम्ही कोणालाही सांगत नाही की तू हे काम कर, तू ते काम कर, असं ज्याला जे जमेल. म्हणजे पूर्वानुभव आपला जो असतो त्या पूर्वानुभवाप्रमाणे आपण इथे काय काम करू शकू, त्या अनुभवाचा इथे काय फायदा होईल संस्थेला, असा विचार करून आम्ही कामाची विभागणी केलेली आणि त्याप्रमाणे आम्ही कामं करतो. आता आमच्याकडे आमचे कोषाध्यक्ष आहेत, त्यांनी बँकेतनं रिटायर्ड झालेले आहेत, त्यामुळे आर्थिक जबाबदाऱ्या कशा कळायच्या ते त्यांना कळतं, मग त्यांनी तो भाग घेतलाय. तर आमचा जो ग्रुप होता त्याच्यामध्ये त्यांनी सगळ्यांनी मिळून, अर्थात मी थोडस वयाने पण मोठी आहे म्हणून असेल कदाचित, शाळेमुळे बरीच माणसांची जमवाजमवा आहे म्हणून असेल, तर त्यांनी सगळ्यांनी मिळून ठरवलं मला अध्यक्ष बनवायचं, म्हणून मी अध्यक्ष झाले. आणि मी आता इथे कार्यालयीन कामकाज जे आहे, म्हणजे पत्रव्यवहार करणं, आलेल्यांशी बोलणं किंवा माहिती देणं, आपल्या लोकांशी जमवाजमव करणं, ह्या सगळ्या म्हणजे कुठलंही जे काम पडेल ते करायचं. एखादा कार्यक्रम असला तर त्यावेळेला आम्ही कोणी असं हे नाही का, असं नाही, तसं काय नाही. तिथे आम्ही खुर्च्या काढण्यापासून खुर्च्या लावण्यापासून सगळी जण सगळी कामं करतो. त्यामुळे सगळेच जण, म्हणजे मीच असं नाही, सगळेच तसे आहेत आमच्याकडे. एकही सेवाव्रती असा नाहीये की तो आपला खुर्चीवर बसून राहिला आणि त्यातल्या त्यात मीच जास्त बसते खुर्चीवर, मला कारण वयामुळे आणि माझ्या पायाचा प्रॉब्लेम झाल्यामुळे, म्हणजे पायाची दुखणी थोडीशी आहेत, त्यामुळे मला जास्त वेळ बसायला लागतं. नाहीतर सगळेच जण तसे छानपैकी एक सुंदर ग्रुप झालेला आहे. आणि सगळ्यांच्या मनात अशी भावना, म्हणजे आम्ही काय सेवा विवा करतो असं नाही, नाव जरी सेवाव्रती आम्ही घेतलेलं असलं तरी आम्ही शिकतोय. ही जी दिव्यांग आमच्या सहवासात येतात त्यांच्याकडनं आम्ही शिकतोय, अजूनही आम्ही शिकतोच आहोत की त्यांच्या पुढे येणाऱ्या ज्या समस्या असतात त्या समस्या बघितल्यावर ना आम्हाला असं वाटतं की आपल्याकडे एवढ्याशा गोष्टींना आपण रडत असतो किंवा मनाला लावून घेतो की असंच झालं, ही अशीच बोलली, ती तशीच बोलली, मग माझं असं काही चुकलं का वगैरे, अनेक आपल्याला समस्या वाटतात. पण जेव्हा ह्या मुलांकडे बघतो ना तेव्हा एकेकाची एक स्टोरी असते, वेगवेगळी स्टोरी, प्रत्येकाची वेगळी स्टोरी आहे आणि प्रत्येकाकडनं आपल्याला काहीतरी शिकायला मिळतं. आता आपण इथे जे बसलो आहोत ना, इथे हा शिवण विभाग आहे आमच्या संस्थेचा, येतो मी तिकडे. हा, तर हे सगळं ह्या मुलांना, आम्हाला तेवढं शिवण येत नाही तेवढं या मुलांना येत. म्हणजे हा प्रत्येक विद्यार्थ्याकडनं घेण्याचा गुण असतो. अर्थात शाळेमध्येही मी तेच करत होते, शाळेमध्ये मी शिकवत होते, शिक्षिका होते, हे सगळं पदबिद होतं, मुख्याध्यापिका म्हणा, शिक्षिका म्हणा. पण ती काय असतात, शेवटी आपण कुठे जिथे काम करतो तिथे प्रत्येक याच्यामध्ये पद असतं, त्याप्रमाणे काम करायला. पण तिथे पण आम्ही शिकतच होतो, विद्यार्थ्यांकडनं सुद्धा आम्हाला खूप शिकायला मिळत होतं. आम्ही शिकवत काय होतो, शिकतच होतो खरं म्हणजे,
अनेक विद्यार्थ्यांकडून मी अनेक गोष्टी शिकलेली आहे. कोणाच्या काय समस्या असतात, घरचे काय प्रॉब्लेम असतात, काही मुलं कशा पद्धतीने परिस्थितीशी समजावून घेऊन संघर्ष करून शिक्षण घेतात ते झालं, किंवा कुठल्या वेळेला काय बरोबर उत्तर द्यायचं समोरच्या बाईंना विचारलेल्या प्रश्नाला, कसं चकवा द्यायचा, हेही तिथे शिकायला मिळतं. बऱ्याच गोष्टी शिकता येतात आपल्याला. आपण एक माणूस म्हणून जेव्हा हे ठरवतो ना की आपण प्रत्येक वेळी समोरच्या व्यक्तीकडनं काहीतरी शिकलं पाहिजे, त्याच्याकडनं आपल्याला काहीतरी शिकायला मिळालं पाहिजे, तरच आपण चांगल्या पद्धतीने पुढे माणूस म्हणून जगू शकतो, असं माझं मत आहे. खूप छान उत्तर दिलं मॅडमने. मला आता विचारायचंय, तुम्ही हे स्नेहज्योत काय काम करतं, म्हणजे काय आहे ही संस्था, कशी आहे? आम्हाला ते कळालं तुम्ही कशा प्रकारे काम करता, पण ही काय संस्था हे थोडं आम्हाला हे ऍक्च्युली काय, दिव्यांग पूर्वी त्यांना अमृतपत्र म्हणायचे किंवा अपंग म्हणायचे. ही कधीपासून संस्था आहे? ही आता आमची संस्था ही 2019 नंतर सुरू झाली. म्हणजे आता 4 वर्ष झाली आमच्या संस्थेला. 2021ला आम्हाला चॅरिटी कमिशन कडून मान्यता वगैरे मिळाली आणि आमची सुरू झाली संस्था. मग इथे आम्ही ना सुरुवातीला ही जी दिव्यांग विद्यार्थी येतात इथे, ह्याच्यामध्ये वयाचं बंधन नाहीये. अगदी 2.5 वर्षापासूनचे येतात आणि अगदी 65 वर्षापर्यंतचे पण येतात. तर मुळात काय असतं माहितीये की बऱ्याचशा पूर्वीच्या ह्याच्यामध्ये काय होतं की दिव्यांगांना शाळेत आता कसं रॅम्प वगैरे आहेत किंवा लिफ्ट आहेत, तशा नव्हत्या. त्यामुळे बरीचशी दिव्यांग शिक्षणाअभावी घरीच राहिले. आणि दुसरी गोष्ट अशी झाली परिस्थिती पालकांची की त्यांना उचलून नेणं आणणं, परत तिथे त्यांना शिकवणं, हे अनेक त्यांच्या अडचणी समोर होत्या. त्या समोर त्यांना म्हणजे टॉयलेट बाथरूमला जाणं पण कठीण असायचं. मग शाळेत गेलं तर त्याला टॉयलेटला झालं तर कसं जाईल, हाही मोठा प्रश्न असायचा. असं करून असे बरेचसे ना अशिक्षितच राहिले, म्हणजे शाळा शिकणं त्यांना शक्य नाही झालं आणि मग घरीच राहिले. मग आम्ही काय करायचो सुरुवातीला की अशी जी विद्यार्थी आहेत की जी घरीच राहिले, घराबाहेरच पडले नाहीत, त्यांच्यावर मानसिक तणाव खूप येतो आणि त्यांच्याबरोबर त्यांच्या पालकांच्या पण मनावर तुलना येतो. कारण पालकांना काय वाटत असतं की आज मी आहे, मी ह्याचं सगळं करते, उद्या माझ्यानंतर ह्याचं काय होणार, एक चिंता असते. तर त्याच्यामुळे हा प्रकार आहे त्याच्यावर आपल्याला काहीतरी करणं आवश्यक आहे. हे जे मी म्हटलं ना, कोरोना काळामध्ये आम्ही जे बघितलं ते प्रत्येकाच्या घरोघरी गेलं तेव्हा आम्ही पाहिलं की काय काय त्यांचे प्रॉब्लेम्स असतात. मग त्याच्यावर सोल्युशन काय करायचं हे ठरवायला आम्ही सुरुवात केली. आमच्या सचिव जे आहेत संस्थेच्या सुधा वाघ यांनी जवळजवळ 42 वर्ष दिव्यांगांसाठीच काम केलेलं आहे. जसं मी 35 वर्ष शाळेत शिकवण्याचं काम केलं, तसं तिने पूर्णपणे 42 वर्ष दिव्यांग पहिल्यापासून, म्हणजे वयाच्या 14व्या वर्षीपासून ती दिव्यांगांसाठी काम करते. आता ती आमच्या संस्थेची सेक्रेटरी आहे. त्यामुळे काय झालं, तिला हे पूर्ण माहिती होतं की ह्या दिव्यांग मुलाला काय हवंय, काय करायला लागेल किंवा ती काय आपण करू शकू. तर तिच्या मार्गदर्शनाखाली ना आम्ही इतर जण हळूहळू शिकायला लागलो की कोणाला काय मदत करू शकतो आपण. आणि मग ह्या विद्यार्थ्यांना आम्ही संस्थेपर्यंत आणायचं, आमच्या एक ग्रुप असायचा की ते जाऊन बघायचे, घरून त्यांना इथे आणायचं कसं. काही आमचे स्वयंसेवक काय करतात की त्यांना घरातून बाहेर काढून संस्थेपर्यंत कसं आणायचं हेच त्यांचं काम असतं. मग त्यासाठी त्यांना उचलून आणा, त्यांना व्हीलचेअर मध्ये घालून आणा किंवा रिक्षात घालून आणा, कशा पद्धतीने आणता येईल हे बघून इथे आणायचं. इथे आणल्यावर, संस्थेत आणल्यावर त्याला काय शिकवता येईल, त्याला हाताचा प्रॉब्लेम आहे का, पायाचा प्रॉब्लेम आहे, मशीन चालू शकतो का, मग मशीन चालू शकत असेल तर तो पायाच्या अंगठ्याच्या बोटाने त्याला मशीन चालवता येईल का, हाताने चालवता येईल का, हे सगळं बघितलं जातं. हाताचं त्याला बघतात की काय करता येईल, त्याप्रमाणे तुम्ही त्यांना तसं काम देतो. मग तसं ते शिवणाचं असतं. दुसरा एक आमचा भाग आहे फुलांचा. म्हणजे कागदापासून वेगवेगळ्या प्रकारची फुलं बनवायची, हार बनवायचे, बुके बनवायचे, नंतर अनेक प्रकार आहेत त्याच्यामध्ये. तर कागदापासून ते बनवतात. मग त्यांच्या बोटांच्या साहाय्याने तो व्यायामही होतो आणि मग त्यांना हळूहळू ते बनवायला यायला लागतं. त्यांना जेव्हा ते पूर्ण फूल आपण बनवतो ना, तेव्हा त्यांना मिळणारा जो त्यांचा आनंद असतो ना चेहऱ्यावरचा, तो बघूनच आपल्याला खूप समाधान वाटतं. त्याला पण असं वाटतं मी काहीतरी करू शकलो. पालकांनाही त्यांचा आनंद वाटतो की अरे आपलं मूल इतके वर्ष घरी बसलेलं होतं, आता ते हे करायला लागले. तर अशा प्रकारे ते त्यांना शिकवतो. त्याच्याबरोबर काय करतो आम्ही की नुसतं शिकवत नाही,
कारण आम्ही जेव्हा घटना बनवली ना त्यावेळेला आमच्या लक्षात आलं होतं की अगोदरच्या संस्थेमध्ये जे जे काही नव्हतं की ज्याच्यामुळे घटनेमध्ये नाही म्हणून करायला मिळत नाही असं जे होतं ना ते आम्ही घटनेमध्ये ह्या वेळेला घ्यायचं ठरवलं. खूप छान. आणि त्यामुळे आम्ही काय करायला सुरुवात केली की ह्या मुलांना शिकवता शिकवता काहीतरी मानधन मिळायला पाहिजे. मानधन, ओके. म्हणजे मी काहीतरी शिकवतो त्याच्यातनं मला काहीतरी पैसे मिळतात. अर्थार्जन हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे आताच्या काळासाठी, खूप महत्वाचा आहे. म्हणजे घरी सुद्धा जर तुम्ही कमवत नसेल तर कोणी कुत्र सुद्धा विचारणार नाही. त्यामुळे अर्थार्जन होणं हे अत्यंत महत्वाचं आहे. त्यामुळे एखादं फूल किंवा एखादी बॅग सुरुवातीला आम्ही छोट्या छोट्या पिशव्या बनवायला देतो, बटवे बनवायला देतो. तर ते बनवायला त्याला आलं, एक पूर्ण व्यवस्थित आलं की तिथे काहीही चूक नाही, पूर्णपणे छान बनवायला लागले असं जेव्हा वाटतं. आणि लवकर बनवतात, असं नाही की महिना लागतो. काही जण 15 दिवसातच चांगलं बनवायला लागतात, काही जण 10 दिवसात होतात बनवायला, काही जणांना 2-3 महिने शिकवतात त्यांना. आमच्याकडे म्हणजे आमच्याकडे ठरवलेले आहेत. काही जण शिवण शिकवणारे आहेत, त्या शिवण शिकवतात. आता आपल्याकडे एक शिवण शिक्षिका आहेत, त्या स्वतः दिव्यांग आहेत. अगोदर त्या स्टुडंट होत्या, आता त्या दिव्यांग आहेत आणि त्या शिवणाच्या शिक्षिका म्हणून आम्ही त्यांची नेमणूक केली. आपल्या शैलेंद्र शाळेच्या समोरच्या बिल्डिंगमध्ये, बाजूच्या बिल्डिंगमध्येच त्या राहतात, शिला पगारे म्हणून. तर त्या शिवण शिक्षिका आहेत आणि त्या इथे असलेल्या सगळ्यांना महिलांना, मुलं पण आहेत, मुलीच नाहीत, मुलं पण आहेत आपल्याकडे, तर त्यांना शिवण शिकवतात. दुसऱ्या आहेत आमच्या कार्यकर्त्याच आहेत, सुप्रिया पडके आणि माधवी गव्हाणकर म्हणून. त्या दोघी जणी फुलं विभागात सांभाळतात. तर जेव्हा त्यांना शिक्षकांनी सांगितलं की ह्यांना हे आता छान बनवायला यायला लागले की मग आम्ही त्यांनी दिवसात जे काही बनवलं असेल, मग काय असो, समजा त्या ह्याच्यावर चेक्स काढायचे असतात साडी फोल्डरवर वगैरे, तर ते असो किंवा पर्स बनवलेली असो किंवा बॅग बनवलेली असो किंवा फुलं बनवलेली असो, त्याची नोंद आमच्याकडे असलेली क्लेरिकल जो स्टाफ आहे त्यांच्याकडे दिली जाते. ती पण आपलीच विद्यार्थिनी आहे. शैलेंद्र शाळेचे संस्कार आहेत आपले. आणि म्हणजे असं नाही की मी तिला इकडे आणली शाळेतनं, तर ती इथे लागली आणि नंतर मला कळलं की ती शैलेंद्रचीच विद्यार्थिनी आहे, म्हणजे परमेश्वराची कृपा म्हणायला पाहिजे. तर ती स्नेहलकडे ती जबाबदारी दिलेली असते. तर ती सगळी पूर्ण दिवसाची नोंद लिहून ठेवते की ह्या मुलीने किंवा ह्या मुलाने हे आज बनवलेलं आहे, तिच्याकडे रेकॉर्ड कम्प्लीट असतं. आणि मग महिन्याच्या एंडला त्या रेकॉर्डवरनं आमचे जे कोषाध्यक्ष आहेत तेंडुलकर सर, ते त्यांचं सगळा तो मानधन जे असतं ते ठरलेलं असतं की काय बनवलं की किती रुपये द्यायचे. आणि त्याप्रमाणे महिन्याचं त्यांना एक अर्थार्जन होतं की पूर्ण महिन्याने त्याने एवढं काम केलं तर त्याला एवढं पैसे द्यायचे. त्यामुळे कसं ते जमवायला लागले. त्याच्याशिवाय ना आणखीन आमच्याकडे वेगवेगळे, म्हणजे हे 2च विभाग नाहीयेत, आमचा आणखीन एक आता कांदिवलीला पण एक विभाग आहे जिथे फिजिओथेरपी घेतली जाते. ओके. किती संस्था त्याची, म्हणजे कुठे कुठे आहेत? आमची आता ही इथे एक आहे बोरोलीला, आणि दुसरी कांदिवलीला गुंडेच्या इंडस्ट्रियल कंपनी आहे ना तिकडे. तिथे म्हणजे कसं परमेश्वराची कृपा, आमच्याकडे एक डोनर आले होते आणि त्यांनी इथे काम चाललेलं पाहिलं, तेव्हा आमच्याकडे फिजिओथेरपी अगदी लहान मुलांना असं तिथे रूम मध्येच दिली जायची. आणि फिजिओथेरपी देताना कसं की फुलं विभाग बंद ठेवायला लागायचा कारण रूमची अडचण. तर ते त्यांनी पाहिलं आणि त्यांनी विचारलं की असं का करता तुम्ही. तर आम्ही सांगितलं जागेची अडचण. तर त्यांनी सांगितलं की ठीक आहे, मग माझ्याकडचा पूर्ण एक मोठा गाळा आहे तो तुम्हाला मी देतो फ्रीमध्ये, एकही पैसा मला द्यायचा नाही आणि कितीही वर्ष वापरा तुम्ही, मी तुमच्याकडनं कधीही पैसे घेणार नाही, तुम्ही तो वापरू शकता. परमेश्वराची कृपा, काम बघितलं तर चांगलं काम आपण करायला लागलो की देव बरोबर मदत पाठवतो. अगदी खरंय. आणि मग तसं त्यांनी आम्हाला तो एक गाळा दिलाय पूर्ण. आणि तिथे आता आम्ही फिजिओथेरपीचे दुसरे एक आम्हाला डोनर मिळाले की त्यांनी आम्हाला मशीन्स जे काही फिजिओथेरपीसाठी लागतं ते सगळं दिलं, पलंग म्हणा किंवा काय जे काही लागतं ते. आणि मग तिथे आम्ही एका इथल्या एक जिथे येऊन काम करतो तिला आम्ही एक तिथे ठेवली. तिलाही आता आम्ही तिथे क्लार्क सारखं ठेवलंय की तिने पूर्ण तिथलं जबाबदारी सांभाळायची, येणाऱ्या जाणाऱ्याचं, डॉक्टरांचं. आता तिथे फिजिओथेरपिस्ट येतात, दुपारी येतात फिजिओथेरपिस्ट एक, आणि त्यांनी तिथे फिजिओथेरपी विभाग सुरू केलाय. तर तिकडे आपला आता ते छानपैकी फिजिओथेरपीचं डेली 4 ते 5 विद्यार्थ्यांना तिथे फिजिओथेरपीला पाठवलं जातं. तिथे फिजिओथेरपी घेतली जाते. 2 मशीन्स तिथे ठेवलेले आहेत, जे कांदिवलीच्या जवळपास राहणाऱ्या ज्या दिव्यांगांना आहेत त्या तिथे जाऊन आणि जी तिथे आहे ती त्यांना शिवण शिकवते.
तर तसं तिकडे तो छानपैकी तो एक विभाग आमचा सुरू झालेला आहे. मॅडमने खूप छान एक्सप्लेन केलं की ही संस्था कशी काम करते आणि इकडच्या दिव्यांग लोकांना स्वतः काम देतात, शिकवतात आणि त्यांना त्यांचं मानधन पण दिलं जातं. एवढं छान मॅडमने एक्सप्लेन केलं. मला विचारायचं आहे, आता तुम्ही शिक्षिका होत्या शैलेंद्र एज्युकेशन सोसायटीचे एवढे मोठ्या, तर तो एक्सपिरियन्स इथे कसा वापरला जातो? तुम्ही काय तो एक्सपिरियन्स ह्याच्यामध्ये वापरून छान करता येतं तुमच्याकडून? एक्सपिरियन्स तो म्हणायला गेलं तर कसं की त्याच्यामुळे मला एक फायदा होतो की सगळ्यांशी बोलण्याचं जे आहे, आपल्याला कसं पटवायचं किंवा त्यांच्याकडनं कसं आपल्याला माहिती काढून घेणं, हे एक त्याचा उपयोग होतो तिथे. तसा त्या कामाचा आणि ह्या कामाचा तेवढा फारसा काही संबंध नाहीये, पण बोलण्यामध्ये होतो. म्हणजे एवढ्या वर्षाचं माणसं जी जोडली मी शाळेत असताना 35 वर्षामध्ये बरीच माणसं जोडली. म्हणजे दहिसर पासून मालाड पर्यंतच्या ज्या शाळा आहेत प्राथमिक विभागाच्या, शासनाच्या नियमाप्रमाणे आम्ही त्यावेळेला ट्रेनिंग वगैरे व्हायचं आणि त्यावेळेला आम्ही एकत्र यायचो. वेगवेगळ्या शाळांच्या मुख्याध्यापिका, शिक्षिका, शिक्षक, एक क्लार्क आणि आमचा एक तेव्हा गट होता, आमचा एक ग्रुप होता. तेव्हा व्हॉट्सअप नव्हतं, मोबाईलच नव्हता तेव्हा. पण आमचा एक फोनवरनं आणि एक मीटिंग्स व्हायच्या त्या शासनाच्या, त्याच्यातनं भेट झालेली होती, तशी मैत्री जमली होती. तर आमचा एक समविचारी काही जणांचा ग्रुप होता. मग आम्ही काय करायला सुरू केलं होतं की फक्त माझी शाळा एवढंच नाही बघायचं की मी आणि माझी शाळा आणि माझा स्टाफ एवढं न बघता आपण दहिसर ते मालाड विभागातल्या ज्या शाळा आहेत त्या शाळांनी एकत्र येऊन काहीतरी, तुझ्याकडनं मी घ्यायचं, माझ्याकडनं तू घ्यायचं, हा जो प्रकार असतो ते एकमेकांकडनं आपण चांगल्या पद्धतीने सगळ्या शाळा चांगल्या व्हाव्या ह्या दृष्टिकोनातून प्रयत्न करायचा. त्यावेळेला माहिती शिष्यवृत्ती परीक्षा 4थीची असायची. तर आपल्या शाळेमध्ये शिष्यवृत्तीचं केंद्र होतं, दहिसर, पूर्ण दहिसर विभागाचं शिष्यवृत्ती केंद्र. ते पण एक गमतच होती. बोरोलीला होतं पूर्वी, गोखलेमध्ये शिष्यवृत्ती केंद्र. आणि त्यावेळेला बोरोलीला शिष्यवृत्तीसाठी सगळ्या मुलांना, बोरोली आणि दहिसर विभागाच्या सगळ्या मुलांना गोखलेमध्ये जायला लागायचं. आणि तिथे एवढी प्रचंड गर्दी व्हायची. नंतर मग 2 शाळा सुरू केल्या, त्या एक गोखले होती आणि एक दुसरी सेंट अॅनीज का कुठली. तर त्यावेळेला ना एवढी पंचायत व्हायची की अर्धी मुलं इकडे अर्धी मुलं तिथे, मग त्यांना सांभाळणं, त्यांना बघणं, खूपच गोंधळ, लोड यायचा खूप. आणि गोखलेमध्ये काय होतं, 2 ठिकाणाहून मुलं सोडली जायची, पण ती फार चिंचोळी जागा होती त्यांची, त्यामुळे मुलं चेंगरली फार जायची. त्याच्यामुळे मग आम्ही शासनाकडे, निरीक्षक वगैरे ते त्यांच्याकडे मांडलं की आम्हाला दहिसरमध्ये आता शाळा खूप झाल्या आहेत, मुलंही खूप आहेत, तर तुम्ही आम्हाला स्वतंत्र दहिसरमध्ये शिष्यवृत्तीचे केंद्र सुरू करा. आणि मग त्यावेळेला त्यांनी मला सांगितलं होतं की तुमच्या शाळेने जर शिष्यवृत्ती केंद्र घेतलं तर आम्ही हरकत नाही, आम्ही सुरू करू. सुरू करू, तुमच्यापैकी तुम्ही किंवा विद्यामंदिर या दोघांपैकी कोणीतरी शिष्यवृत्ती केंद्र तुम्ही सुरू करा. माध्यमिक मध्ये पण त्याच वेळेला मग असं झालं की शिष्यवृत्ती केंद्र सुरू करायचं. तर तेव्हा मग मी प्राथमिकचं मी घेतलं. प्राथमिकची मी पूर्ण जबाबदारी घेईन की दहिसरच्या जेवढ्या प्राथमिक शाळा आहेत त्यांची शिष्यवृत्ती केंद्र माझ्या शाळेमध्ये चालू करायला काही हरकत नाही. आणि मग आम्ही त्याप्रमाणे प्राथमिक शाळेचे शिष्यवृत्ती केंद्र तिथे आपल्या शाळेमध्ये सुरू केलं. तर त्या अशा ज्या गोष्टी होत्यात ना, त्याच्यामधनं आम्ही वेगवेगळ्या शाळांचे मुख्याध्यापक एकत्र यायला लागलो. मग आम्ही शिक्षकांच्या स्पर्धा घेणं, विद्यार्थ्यांच्या स्पर्धा घेणं, मनाचे श्लोकची स्पर्धा घेणं, आंतरशालेय स्पर्धा घेणं, शिपायांच्या स्पर्धा घेणं, जेणेकरून सगळे शिपाई एकमेकांना भेटले जातील, त्यांची एकत्र येऊन त्यांची मैत्री होईल, काहीतरी त्यातनं चांगलं करता येईल. अशा पद्धतीने आम्ही सगळ्या मुख्याध्यापकांनी एकत्र येऊन आमचा तो एक छान ग्रुप बनला होता. आणि मग अजूनही भेटतो आम्ही, आज इतके वर्ष झाले तरी अजूनही भेटतो. आहेत त्यातल्या काही जणी रिटायर्ड झाल्यात, काही जणी अजूनही नोकरी करता आहेत, पण अजूनही आम्ही भेटतो, पिकनिकला जातो, पिक्चर बघतो, नाटक बघतो, चालतंय आमचं सगळा तो ग्रुप अजूनही छान आहे. पण अशा पद्धतीने आमचं त्यावेळेला ते काम सुरू झालं होतं आणि तिथनं मला जास्त माणसांचा संग्रह वाढला. तो मला इथे फायदा होतो, इथे तो कामाला येतो. खूप छान होतं. तो एक फायदा होतो मला की त्या लोकांपर्यंत मी पोहोचले. त्याच्यामुळे आता काय झालंय की दहिसर ते मालाड विभागाने आता पूर्ण चेंबूर बिंबूर ह्या विभागातल्या सुद्धा वेगवेगळ्या शाळांमधले जे शिक्षक आहेत ते आमच्याकडनं गुलाबाची फुलं, वस्तू ज्या बनवल्या जातात, बुके, ते त्यांच्याकडनं मागणी प्रचंड वाढलेली आहे, प्रचंड वाढली. म्हणजे काय झालं, आता प्रत्येक कार्यक्रमाला आम्ही त्यांना पटवून देतो की कार्यक्रमाला एखादा पाहुणा आला की त्याला तुम्ही ताजं फुल देता,
तो बुके देता. हा. तो काय करतो, घेऊन जातो का? हा. सगळेजण नाही नेत, काही जण नेतात, काही जण तिथेच ठेवून जातात. बरोबर. आपण म्हणतो की झाडांना इजा होते, हा. फुलं तोडू नका, तोडू असं नका. आपण मुलांना आपण शिकवत शिकवतो. आलो. बरोबर. पण आपण तसं शिकवताना आपण फुलं तोडून त्यांच्या समोरच बुके बनवून देतो ना. बरोबर. तर तशाऐवजी आम्ही जी ही आमची विद्यार्थी जे दिव्यांग कागदाची फुलं जी बनवतात ही टिकाऊ आहेत, वर्षभर टिकतात वर्षभर आणि एक आठवण राहते. आणि दिसायला सुंदर दिसतात, अगदी ताज्या फुलांसारखी ताजे फुलं दिसतात. बघितलंय मी ते. आणि त्या ह्याच्यामधनं तुम्ही जर घेतली तर ती दिली तर तो पाहुणा ठेवणार नाही, घेऊन जाणार आपल्या घरी, 100% घेऊन जाणार, कुठलाही पाहुणा ठेवणार नाही. आणि आम्हाला प्रचिती आली तशी आणि सगळ्या शाळांनाही आवडायला लागलं, त्यांनाही घेऊन जायला सुरुवात केली आणि आता प्रचंड मागणी आहे. म्हणजे काही काही शाळांना वर्षभरात 1000 फुलं मागवली जातात. दिव्यांगला पण मानधन मिळतं मोठ्या प्रमाणात, त्यामुळे त्यांचंही काम वाढलं, त्यांनाही चॅलेंज मिळालं की अरे आपल्याकडनं बनवलेली फुलं बऱ्याच ठिकाणी जातात. मग शाळांमध्ये गेली की शाळांमधनं असणारे कर्मचारी असतात ते त्यांच्या घरी काही कार्यक्रम असतात ते नेतात. म्हणजे असा हा जो लोकसंग्रहचा जो उपयोग मला शाळेमुळे इथे झाला. मला व्हिडिओमध्ये सांगायला आवडेल की कोणालाही हे जे दिव्यांग असतात जे छान प्रकारे शिवणकामची कामं करतात, तुम्ही बघू शकता की इथे पर्स बनवली आहे, या मॅडमने सांगितली फुलं, त्याप्रमाणे तुम्ही विकत घेऊ शकतात आणि त्यांनाही हातभार लागेल तुमच्यामुळे. ही व्हिडिओ आपण मी सांगतोय त्यांना. मला एक विचारायचं, ही संस्था चालवायची त्यासाठी खूप मॅन पॉवर लागते, तर तुमच्यावर किती जण टीम काम करते, ते किती जण आहेत? सध्या आमच्याकडे नवीनच संस्था सुरू झाली आहे, त्यामुळे एक आम्ही सदस्य असे आमचे 25-30 आहेत. पण त्याच्या व्यतिरिक्त आमच्याकडे अनेक जण असे आहेत की ज्यांना जी संस्था बघायला कधीतरी येतात आणि मग त्यांना वाटतं चला मी पण इथे हे काम करायला यायला हरकत नाही, तसे ते येऊ शकतात. आम्ही एक त्यांना असं बंधन नाही ठेवत की तुम्ही 11 ते 5 हा आमचा वेळ असतो, त्या वेळेमध्ये 1 तास कोणी आलं मदत करायला, 2 तास आलं तरी तसंही चालतं. किंवा मोठे मोठे कार्यक्रम असतात, आमच्या दिव्यांगांच्या क्रीडा स्पर्धा असतात डिसेंबरमध्ये, त्यावेळेला आम्हाला मॅनपॉवर खूप लागते. मग त्यावेळेला आम्हाला तुझ्यासारखी तरुण मंडळी खूप लागतात, कारण दिव्यांगांच्या खुर्च्या नेणं, त्यांना उचलणं, त्यांना बसवणं, हे अनेक कामं असतात त्यावेळेला. तर तिथे आम्हाला गरज असते. मग जेव्हा कॉलेजची मुलं येतात, आता हल्ली वेगवेगळ्या कॉलेजेसमधनं सुद्धा कंपल्सरी केलंय की एनजीओला जा, तिथे एक 10 दिवस काम करा आणि तुम्ही प्रशस्तीपत्र घेऊन या. एक कॉलेजने चांगली गोष्ट सुरू केली आहे की मुलांमध्ये हळूहळू सामाजिक जाणीव निर्माण करणं, हा त्यांचा उद्देश आहे. तर तसेही येतात. तर त्या ह्याच्यामध्ये पण ती लोक जेव्हा इथे बघतात तर ते विचारतात की आम्ही नंतर आलं तर चालेल का. मग त्यांना आम्ही अशा इव्हेंट्सच्या वेळेला बोलवतो, मग त्यावेळेला त्यांची ती मदत आम्हाला लागते. किंवा इतर ज्या आता घरी सेवानिवृत्त झालेल्या आमच्यासारख्याच काही जणी असतात, त्या विचारतात, तर मग त्यांनाही सांगतो मी तुम्हाला कधी आमचे स्टॉल असतात तिथे मदत करायला कोण येतं, कोणाला इथे शिवण विभागात आवड असेल तर ते इथे मदत करायला येतं. असं कशाही पद्धती किंवा वस्तूची आपली तोंडी पब्लिसिटी जी करतो आपण ना, माउथ पब्लिसिटी म्हणतो, तशी पब्लिसिटी करणे पण एक सेवाभावच आहे. असं आहे ना. खूप म्हणजे हाय मदत करणं खूप 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 आहे, म्हणजे तसा प्रश्नच येत नाही. आता ही जी संस्था चालते त्यासाठी पैशाची पण गरज लागत असेल, मग तुम्ही कसे म्हणजे ह्याचं नियोजन करतात? एक तर सुरुवातीला आम्ही आमचे ज्या संस्थेला आम्हाला डोनर म्हणून ज्यांनी संस्था सुरू करण्यासाठी पैसे दिले होते ते काका वालावलकर आहेत, नंतर मिलिंद तेंडुलकर आहेत, त्यांनी सुरुवातीला मोठी अमाऊंट दिली की ज्याच्या बँकेमध्ये ठेवून आम्हाला चॅरिटी कमिशनकडे नाव नोंदणी वगैरे आम्ही केली. आणि त्याच्यानंतर संस्थेतले जे सेवाव्रती आहेत, सदस्य आहेत, त्यांनी सगळ्यांनी थोडे थोडे पैसे भरले होते. पण हे काम कसं हे सतत चालू आहे आणि ह्याला सतत आर्थिक पाहिजेच सतत, कारण एक मशीनची सुई सुद्धा ही महाग असते, कागद पण खूप महाग असतो. त्यामुळे प्रत्येकाला जेव्हा पैशाशिवाय काहीच नाही, आपण खूप ठरवलं आपण हे करू ते करू, पण पैसा पाहिजेच. आणि आता आमच्या सेवाव्रतीपैकी कोणी असं फार मोठं धनाढ्य अगदी आहे की ज्याच्याकडे लाखो रुपये आहे, अंबानी असा किंवा असं कोणी नाहीये, किंवा खूप मोठे सेलिब्रिटी आहेत असंही कोणी नाहीये. तर सगळे सर्वसामान्य ह्यातलेच आम्ही आहोत सगळेजण. तर आम्ही थोडाफार आम्ही जेवढी आम्हाला आमच्या परीने शक्य असेल ते आम्ही पैशाची मदत करतो. पण देवाची इतकी छान कृपा आहे आमच्यावर की आमच्याकडे एखादा दिव्यांग आला आणि तो म्हणाला की आम्हाला ना ह्या गोष्टीची गरज आहे आणि मग त्याच्यासाठी एवढं पैसे लागणार आहे, तर त्यावेळेला त्याच्या पाठोपाठ देणगीदार सुद्धा येतो.
म्हणजे कोण ना कोणतरी येतच. म्हणजे 1-2 दिवसात तरी त्याने अर्ज केल्यानंतर 1-2 दिवसात तरी कोण ना कोणतरी येतच की मला ना माझ्या आईच्या स्मृतीसाठी मला एवढे पैसे द्यायचे आहेत किंवा आणखीन कशासाठी द्यायचे आहेत, मला असं इच्छा आहे की काहीतरी पैसे द्यायचे. असं करून कोणी ना कोणीतरी देणगीदार तो वरचाच पाठवतो आणि मग ती त्याची गरज तिथे भागली जाते. त्यामुळे असं कधीही आम्हाला झालं नाही की आमच्याकडे एखादा विद्यार्थी आला आणि तो 6-6 महिने नुसतं त्याला गरज आहे आणि आम्ही ठेवलंय बाकी आणि आमच्याकडनं होत नाही म्हणून त्याला सांगून पाठवून दिलंय, असं कधीही झालं नाही. 4 वर्षात मला एकही इन्सिडेन्स आठवत नाही की असा एखादा विद्यार्थी इथून निघून गेलाय की त्याला मदत मिळाली नाही. मात्र एक बघतो आम्ही की जो येणारा आहे तो खरंच गरजू आहे ना, ते व्हेरीफाय तुम्ही करता चांगलं. एक्झॅक्टली, ते करायलाच लागतं. कारण आता समाजामध्ये चांगली माणसं आहेत तशी वाईटही माणसं आहेत, वाईट जास्त आहेत. त्यामुळे तेही बघायला लागतं की त्याची खरोखरच सोय गैरसोय होते का, त्याला ते आवश्यक आहे का. आम्ही प्रत्यक्ष जाऊन बघतो. आमच्यातले काही जण त्यांच्या घरी जाऊन बघतात की त्याला काय अरेंज होते. कधी कधी ना असंही होतं त्याला गरज असते वेगळ्या गोष्टीची आणि तो येतो वेगळ्या गोष्टीसाठी. एक आमचा दिव्यांग विद्यार्थी होता, तो आणि त्याचा भाऊ दोघच जण राहत होते. आई वडील गेलेले, भाऊ गतिमंद आणि हा दिव्यांग. ओके. तर त्याच्या घरी एकदा मी आणि आमच्या सेक्रेटरी सुधावा गेलो होतो. आम्ही बघितलं त्याच्या घरी, आम्हाला चहा करायला देण्यासाठी ना तो ओट्यावर असं टेबल ठेवलेलं खाली, त्या टेबलवर आधी जमिनीवरनं चढून बसला, मग त्याच्यावरनं खुर्चीवर आणि त्याच्यावरनं ओट्यावर, असं करून तो ओट्यावर चढून त्याने गॅस पेटवून तिथे चहा केला आणि आम्हाला करू दिला नाही, आम्ही करतो म्हटल्यावर. तर हे बघूनच ना की प्रचंड आपल्याला असं वाटतं की बाबा कधीतरी हा चढताना पडला लागलं तर काय होणार. मग त्याच्यावर त्याला ती गरज कसली आहे तिथे, तर त्याला हा ओटा उंच आहे ना तो खाली करून हवाय. केवढा मोठा विचार केला जातो. मग तो त्याला तसा ओटा करून दिला. मग त्याच्यासाठी त्याला तो संपूर्ण असा ओटा करून दिला की तो गॅसची शेगडी खाली ठेवून खाली जमिनीवर बसूनच तो करू शकतो. असं बघायला लागतं. एका विद्यार्थ्याकडे गेलो तर त्यांच्या घराच्या पासून लांब टॉयलेट होतं आणि मग तो जाणार कसा, कारण रांगणारा मुलगा. मग एक तर त्याला उचलून टॉयलेट पर्यंत न्यायला पाहिजे, पण त्याला असं वाटायचं की मला रोज रोज वजन पण जरा त्यांचं बसून बसून कधी कधी जास्त होतं, नेणं कठीण, म्हणून मग ते कागदावरच करतात घरातच. मग हे सगळं जेव्हा बघतो ना आपण तेव्हा मग आपल्याला असं वाटतं की काय परिस्थिती आहे. मग त्याला मग घरात टॉयलेट बांधून देणं हे त्याला महत्वाचं होतं, त्याला किंवा टॉयलेटची खुर्ची देणं, मग त्याला तसं देणं, म्हणजे हे आम्हाला बघावं लागतं. हे सगळं चारी बाजूने विचार करून सगळं तसं करायला लागतं. म्हणजे मग बघतो आम्ही की बाबा त्याला खरोखर कसली गरज आहे आणि मग त्याप्रमाणे मग ती मदत त्याला ताबडतोब मिळाली पाहिजे. म्हणजे असं नाही की तुम्ही शिवणकाम हे काम देतात, तुम्ही सगळं घरात जाऊन त्याची परिस्थिती बघतात की त्याला किती प्रॉब्लेम आहे आणि त्याप्रमाणे ही संस्था त्यांना मदत करतात. खूप छान संस्था ही काम करते. हल्लीच एक उदाहरण आहे. एक पोलीस मध्ये काम करणाऱ्या मॅडम होत्या, पोलीस म्हणून, तर त्यांचा ना ऍक्सिडेंट झाला आणि त्यांना पूर्ण कमरेखाली मार बसला. त्याच्यामुळे त्यांचं काय झालं, त्यांची नोकरी पण जायची वेळ आली. त्याच्यात त्यांचे मिस्टरही सोडून गेले त्यांना. आणि मग फार मोठा प्रश्न पडला होता की त्यांना घर नाही, नोकरी नाही, तर पुढे कसं चालणार. मग त्यांना ना एक गाडीची आवश्यकता होती आणि नोकरीची आवश्यकता. तर मग आमच्या संस्थेने काय केलं की त्यांना एक व्हीलचेअर अशा पद्धतीची की त्याला पुढे स्कूटर सारखं चालवता येतं, तशी ती त्यांना मिळवून दिली. त्यांचा जो आजाराचा प्रॉब्लेम होता तो कसा निवळेल तो बघून ती सगळी मदत केली आणि त्यांच्या पोलीस स्टेशनवर जाऊन बोलून त्यांच्याशी की ह्यांना तुम्ही बसून जॉब कुठला करू शकतो, क्लिनिकल मध्ये वगैरे होत असेल तर तसं द्या. त्यांना तो जॉब मिळाल्यामुळे पोलीस क्वार्टर्स पण मिळाली आणि तिचे सगळे प्रश्न सुटले. म्हणजे संस्थेचं केवढा मोठं म्हणजे ही गोष्ट ठाण्याची, म्हणजे ती ठाण्याला आहे. आता तिचं छान चाललंय. आता तिला जॉबही झाला, घरही झालं, घरापासून जॉबचं ठिकाण जवळ असल्यामुळे त्या बाईकवरनं ती स्वतः जाऊ शकते. तर असे प्रॉब्लेम्स मोठे कधी कधी असे फार मोठे प्रॉब्लेम्स कधी कधी फार शिल्लक असतात, पण ते सॉल्व्ह करायला लागतात, तरच आपण काय खऱ्या अर्थाने काम करू शकतो. माणसाचा देव असतो, त्याचप्रमाणे ही संस्था अशी दाखवते, त्याचप्रमाणे ही संस्था काम करते. छान, खूप छान उत्तरं दिली मॅडम. मला विचारायचं आहे तुम्हाला की
तुम्ही आताचे जे युवा आहेत आमच्यासारखे, ज्यांचे हातपाय सर्व चांगले आहेत, व्यवस्थित आहे, परमिशन दिली, त्यांनी अशा प्रकारचे म्हणजे ही अशी एनजीओ आहे आणि अशी खूप एनजीओ आहेत, त्या संस्थेला कशी मदत केली पाहिजे असं तुमचं काय मत? ह्याच्यामध्ये ना 2-3 प्रकार आहेत. पहिली गोष्ट ना, जर तुम्ही कुठल्या संस्थेला मदत करायला जाल तर आधी खात्री करून घ्या की ती संस्था कशी आहे, खरोखरच त्या संस्थेमध्ये चांगलं काम होतंय का, त्या संस्थेतनं जे काम केलं जाते ते प्रामाणिकपणे आणि चांगल्या व्हेरीफाय करा. व्हेरीफाय करा. कारण आता समाजामध्ये अशा बऱ्याच संस्था अशा पण आहेत, असू शकतात ना, की कधी कधी आपली फसगत होते आणि मग आपल्याला असं वाटायला नको की बाबा मी जिथे काम हे केलं, दान केलं ते व्यवस्थित नाही. त्यामुळे कुठलाही आपण आपल्या कष्टाचा जो पैसा आहे ना, तो जेव्हा दुसऱ्याला देतो ना, त्यावेळेला पूर्ण खात्री करून घेतली पाहिजे की समोरची व्यक्ती ही देण्यालायक आहे की नाही, हा पहिला प्रश्न. दुसरं बघायला म्हणजे तुम्ही काय करू शकता, तुम्ही किती वेळ देऊ शकता. असं नाही की सगळ्यांनी सेवानिवृत्तीनंतर मी काम करेन, आपण काय पाहिलेलं नाही, आपण आज आहोत उद्या नाही, काही सांगता येत नाही. कोणाला सांगता येतं की मी आत्ता इथे बसले तुझ्याशी बोलते, उद्या मी असेल की नाही, सांगता नाही. त्यामुळे आत्तापासूनच आपण काय करू शकतो, मग किती वेळ देऊ शकतो समाजासाठी. मी संपूर्ण माझ्या घरासाठी, कुटुंबासाठी वेळ देतो, त्याच्या व्यतिरिक्त माझ्या संपूर्ण महिन्यातनं एखादा तास, आठवड्यातनं एखादा तास, जसं मला जमेल, वर्षातनं एखादा दिवस, असं जर मी देऊ शकत असेल तर मी असं कुठे तरी एखाद्या सामाजिक संस्थेमध्ये जाऊन काहीतरी मदत केली पाहिजे. असं जर वाटत असेल तर जाऊन ती बघाव्या, वेगवेगळ्या संस्था आधी पहिल्यांदा पाहाव्या, वेगवेगळ्या ठिकाणी. आता बऱ्याच ठिकाणी वृद्धाश्रम आहेत, अनाथाश्रम आहेत, हे सगळे प्रकार आहेत वेगवेगळे प्रकारचे. तर तिथे कुठेही जाऊन तुम्ही आपला काय मदत करू शकतो आपण ते बघून मदत करायला हरकत नाही. मग नंतर जसं जसं तुम्ही मदत करायला लागाल तसतशी तुम्हाला त्याची आवड निर्माण होईल. आणि जेव्हा तुम्ही सेवानिवृत्त व्हाल त्यावेळेला तुम्हाला हा प्रश्न नाही येणार की आता उरलेला वेळ मी कसा घालवायचा. तोपर्यंत तुम्ही बऱ्याच ठिकाणी फिरलेला असाल आणि तुम्हाला त्यातनं एखादी निवड करता येईल की ह्या ठिकाणी मला चांगलं वाटलंय, इथे मी छानपैकी हे काम माझ्या आवडीप्रमाणे करू शकेन, आणि मग तिथे तुम्ही देऊ शकाल. अर्थात आर्थिक ह्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला करता येईल की तुमचा जो पगार मिळतो त्यातनं तुम्हाला काय बाबा 2% 1% मी काहीतरी रक्कम बाजूला काढून ठेवून मग त्या रकमेचं महिन्यातनं एकदा उपयोग करू शकेन, असंही करू शकता. करायचं मनात जिद्द असली पाहिजे. माझ्या मनात जर इच्छा आहे की मी काहीतरी समाजाचं देणं लागतो आणि मग मला त्याच्यासाठी काहीतरी करणं आवश्यक आहे, तर करण्यासारखं खूप आहे, खूप आहे. आणि आपण जेव्हा कोणाला मदत करतो, कुपित दान करतो का, परमेश्वर आपला त्याच्यापेक्षा डबल देतो. अगदी खरं आहे. कारण तो वरचाना बघत असतो की तुम्ही काय करता. चांगलं पण त्याच्याकडे नोंदी असतात आणि वाईट पण नोंदी असतात. त्यामुळे आपण काय करतो आणि दुसऱ्याला ने बघावं किंवा काहीतरी मला छान म्हणावं सगळ्यांनी, ह्या हेतूने काम केलं ना तर ते मातीमोल असतं. मनापासून करा. ते तुम्ही केलेलं काम बघून तुमची मुलं करणार. जेव्हा आपली मुलं बघतात की माझे आई वडील असं छान काम करतायत, तेव्हा त्यांनाही आनंद होतो, त्यांनाही त्यातनं शिकायला मिळतं, त्यांनाही करतात. अगदी छोट्या छोट्या गोष्टी आमच्याकडे कधी कधी काही लहान मुलांचे वाढदिवस पण साजरे करायला येतात घेऊन पालक, म्हणजे इकडे खूप छान. म्हणजे त्या मुलांना घेऊन येतात, मग इथे खाऊ वाटप करतात, मग सगळे मिळून केक कापतात, मग सगळं काहीतरी गाणी गोष्टी होतात, असंही करतात. म्हणजे तिथे त्या लहान मुलाच्या मनात बीज पेरलं जातं की आपण या दादाताईंबरोबर आपण जाऊन काम करावं, असंही करतात. असं करण्यासारखं खूप इच्छा पाहिजे फक्त. तुम्ही डोनेट स्वीकारतात? हो, डोनेशन आमच्याकडे देणगी घेतली जाते. ATGचं आहे आम्हाला प्रमाणपत्र, आणि कुठलाही एकही पैसा आम्ही पावतीशिवाय देत नाही. इव्हन तुम्ही आमच्याकडनं घेतलेल्या वस्तूंची पावती तुम्हाला मिळते. कुठले असंही नाही की बाबा तुम्ही आम्हाला पैसे दिले आणि आम्ही तुम्हाला पावती देणार नाही, असा व्यवहार कधीही आमच्याकडनं होत नाही. प्रत्येक गोष्टीची पूर्णपणे पावती असते, त्याच्यावर तुमचा पॅन नंबर वगैरे सगळं घातलेलं असतं. म्हणजे कुठेही लपवा छोपवी असं काही नाही, सगळा वाईट प्रकार. मला व्हिडिओमध्ये सांगायला आवडेल की मॅडमने स्नेहा ज्योत प्रतिष्ठान दिव्यांगसाठी जी मदत केली जाते, ज्याप्रमाणे काम केलं जाते, तर तुम्हाला कोणाला डोनेट करायचं असेल तर तुम्ही नक्की या संस्थेला डोनेट करा. पाहिजे तर तुम्ही या ऑफिसचा मी ॲड्रेस देईल, तिथे जाऊन नक्की व्हिजिट करा. मॅडम खूप खूप आभार, तुम्ही आम्हाला स्नेहा ज्योत या प्रतिष्ठानबद्दल सांगितलं. आता मी आपल्या शैलेंद्र शाळेत जातो, त्याबद्दल थोडे प्रश्न विचारतो.